आज आपण पुनावळमध्ये आलो आहोत 2 BHK 3 BHK आणि न्यू लॉन्च आहे, स्पेशल प्राइसिंग आहे. तर चला मग तुम्ही प्रॉपर्टी शोधत आहात तर तुम्ही योग्य व्हिडिओ बघत आहात. नमस्कार, मी रिअल्टर सागर लेंडवे आपलं ह्या प्रोजेक्ट मध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण पुनावळमध्ये आलो आहोत आणि एक असा प्रोजेक्ट बघत आहोत की जिथं तुम्हाला न्यू लॉन्च प्रोजेक्ट. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. तुम्ही प्रॉपर्टी बघत आहात म्हणजे तुम्ही योग्य व्हिडिओ बघत आहात. नमस्कार, मी रिअल्टर सागर लेंडवे तुमचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण आलो आहोत पुनावळेमध्ये एक न्यू लॉन्च प्रोजेक्ट, प्रीमियम प्रोजेक्ट की ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 BHK 3 BHK आणि डुप्लेक्स सुद्धा फ्लॅट अवेलेबल आहेत आणि न्यू लॉन्च आहे, स्पेशल प्राइसिंग आहे. तर चला मग आपण हा तुमचा सुंदर फ्लॅट बघूया. हा 3 BHK चा फ्लॅट आहे आणि याचा कार्पेट 1070 चा कार्पेट आहे. बाकी याच्यामध्ये 2-3 आपल्याकडे व्हरायटी ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत. आपण जर बघितलं तर हा तुमचा 19x11 फुटाचा तुमचा स्पेशियस हॉल तुम्हाला इथे दिसत आहे. हॉलच्या जर तुम्ही या साईडला बघितला तर तुम्ही बाल्कनी बघू शकता, कारण प्रीमियम प्रोजेक्ट आहे. कुठलाही फ्लॅट घ्या, 2 BHK घ्या, 3 BHK घ्या, डुप्लेक्स घ्या, प्रत्येकाला तुम्हाला मिनिमम 2 बाल्कनीज मिळणारच आहे. तर आता आपण बघितलं तर इथे आता बघा अरेंजमेंट कशी केली. ही अरेंजमेंट तुम्ही चेंज पण करू शकता. हा इथे असा L शेप मध्ये तुम्हाला सोफा आणि इथे मोठं टीव्हीची अरेंजमेंट इथं केलेली आहे. याच्या जस्ट एंट्रीला लॉबी स्पेस जो आहे, हा लॉबी स्पेस सेपरेट असल्यामुळे तुमची प्रायव्हसी याच्यामध्ये अतिशय चांगली मेंटेन राहते. आणि बरोबर दरवाजाच्या बॅक साईडला इफ तुम्ही बघितला तर इथं तुमचं शू रॅक असेल किंवा असं एक सुंदरसं शोपीस आहे ते सुद्धा इथं करू शकता. हॉल तुम्हाला समजला असेल, हॉलच्या इथे हा पूर्ण डायनिंग स्पेस जो आहे तो कव्हर केलेला आहे. मे बी डायनिंग तुम्हाला वाटतंय तर तुम्ही हे हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल पण करू शकता. तुमचं इंटिरियर त्याबद्दल अधिक माहिती देईल. जो टीव्ही इथे आहे, मे बी इथेही तुम्ही टीव्हीची अरेंजमेंट करून हा जस्ट अरेंजमेंट इकडे अशी L शेप मध्ये करू शकता. इथे आणि इथे करून तसंही चालू शकतं. पण मी जस्ट आयडिया तुम्हाला द्यायला लागलो, जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे करा. हे आहे आपलं किचन. या किचनचं वैशिष्ट्य काय, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर बघितला तर L शेप मध्ये किचन भेटतंय. किचनचं साईज 10 फुटाचं किचन आहे, म्हणजे 8x10 स्पेशियस साईज पण आहे. इंजिन स्टोन, एक प्रीमियम लेवलचा इंजिन स्टोन तुम्हाला इथे मिळत आहे. ह्याच्याशिवाय तुम्ही जर बघितलं तर ड्राय बाल्कनीचा जो स्पेस आहे तो तुम्हाला इथे दिसतोय. त्याचा 10x3 चा ड्राय बाल्कनी स्पेस हा एनक्लोज आपण बोलू शकतो. वेगळा इथं एक अरेंजमेंट दिसते आणि इथे तुम्हाला ड्राय बाल्कनी मध्ये सुद्धा वेगळं सिंक आहे, इथे सुद्धा वेगळं सिंक आहे. म्हणजे 2 सिंक तुम्हाला इथे मिळत आहे. आणि इथे तुम्ही जस्ट लाईक वॉशिंग मशीनची प्रोव्हिजन करू शकता. यात मला अजून एक चांगलं काय वाटलं की बिकॉज हा वेगळा आहे ना, विंडो बघा इथे तुम्हाला मोठी दिलेली आहे, त्यामुळे इथून व्हेंटिलेशन सुद्धा तुम्हाला चांगलं मिळेल. आणि हो, फ्रीजची अरेंजमेंट तुम्ही इथे करू शकता. अगेन हे पूर्ण मायमन कन्स्ट्रक्शन आहे, पण इंटरनल वॉल ज्या आहेत त्या सॉफ्ट वॉल आहेत, त्यामुळे लिटल बिट याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी तुम्ही तुमच्या इंटिरियरशी डिस्कस करून करू शकता. चलो, आता आपण बघूया आपली ही पहिली बेडरूम, ज्याची साईज आहे 11x10 स्क्वेअर फीटची. पण ते बघण्या अगोदर जर तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि ज्याला कुणाला पुनावळेमध्ये फ्लॅट पाहिजे, त्याचं ओन कॉन्ट्रीब्युशन कमी आहे पण चांगल्या डेव्हलपरकडे त्याला प्रॉपर्टी पाहिजे असेल तर हा व्हिडिओ त्याला शेअर करायला विसरू नका. चला आता आपण बघूया. हा तुमचा आहे फर्स्ट बेडरूम, कॉमन बेडरूम आपण बोलू शकतो की याची साईज 10x11 जसे सांगितली. पण याच्यात चांगली गोष्ट काय, तर तुम्हाला हा जो वॉर्डरोब स्पेस आहे तो वेगळा एक्स्ट्रा भेटतोय. त्याच्यामुळे त्याचा फायदा काय होतो बघा, वॉर्डरोब या साईडला आलं की तुमचं ओव्हरऑल जी रूम आहे त्याचं युटिलायझेशन ऑप्टिमम वे मध्ये होतंय. आणि त्याच्या बाजूला विंडो आहे जी तुम्हाला लाईटला व्हेंटिलेशन उपयोगी पडते. चलो आपण आता येऊ इथे
जस्ट दुसऱ्या बेडरूम कडे जायच्या अगोदर हा अतिशय सुंदर एक फॉयर क्रिएट केलेला आहे की ज्याच्यामध्ये तुमचं कॉमन वॉश बेसिन दिलेलं आहे आणि खाली स्टोरेजची स्पेस सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे अतिशय प्रीमियम लुक जो आहे तो याचा तुम्हाला भेटतोय. बरोबर डायनिंग शेजारीच आहे, त्यामुळे हे कॉमन मध्ये असणं कधी चांगलं असतं. आता आपण तुमची दुसरी बेडरूम बघूया. दुसरी बेडरूम थोडी मोठी आहे, त्याची साईज 12x11 ची ही तुम्हाला स्पेशियस साईज मिळते आणि ही मास्टर आहे, म्हणजे तुम्हाला वॉशरूम सुद्धा अटॅच मध्ये आहे. आणि अगेन इथेही तुम्हाला एक वॉर्डरोबचा स्पेस जो आहे तो इथे तुम्हाला पॅरलली भेटतोय की जिथे तुम्ही स्टडी टेबल सुद्धा करू शकता और वॉर्डरोब त्या साईडला सुद्धा करू शकता. आता ह्या गोष्टी या डेव्हलपर कधी त्याच्या अँगलनी किंवा त्यांच्या इंटिरियरच्या डिझाईननी करतो, पण तुम्हाला लक्षात घ्या, फ्लॅट जेव्हा तुम्ही विकत घेता घर तुमचं आहे, चॉईस तुमची आहे, तुम्ही त्यामध्ये चेंजेस तुमच्यानुसार करू शकता. आपण मास्टर वॉशरूम पण जे आहे ते एकदा आपण बघून घेऊया. मास्टर वॉशरूम जे आहे त्याची साईज 7.6 बाय 4.6 तुम्हाला मिळेल. चला आता आपण बघूया कॉमन वॉशरूम, ते पण बघून घ्या तुम्ही. आता आपण बघणार आहोत तुमच्या सगळ्यांचा, मी म्हणेन सगळ्यात महत्वाची रूम, म्हणजे तुमची मास्टर बेडरूम, ज्याची साईज तुम्हाला भेटत आहे 14 फुटाची. येस, 14 फुटाची स्पेशियस साईज. आणि ह्याच्याशिवाय वॉकिंग वॉर्डरोब सुद्धा सेपरेट मिळतं बरं का तुम्हाला, त्यामुळे तेही बघायला विसरू नका. वॉकिंग वॉर्डरोबच्या शेजारी तुम्ही तुमचं मास्टर वॉशरूम सुद्धा चेकआउट करा. जसं मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला प्रत्येक फ्लॅटमध्ये 2 बाल्कनीज तर मिळणारच आहेत, त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला मास्टर बेडरूम बरोबर बाल्कनी मिळत आहे. तर अजून काय पाहिजे? वॉकिंग वॉर्डरोब पण आहे, 14 फुटाचा बेडरूम पण आहे आणि बाल्कनी पण आहे, डबल डबल. तर आता आपण हे बघूया की ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स काय काय अवेलेबल आहेत. 2 BHK मध्ये तुम्ही जर बघितला तर 723 अँड 796 म्हणजे अराउंड 800चा कार्पेट तुम्हाला मिळत आहे. प्राइसिंग तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा. 3 BHK मध्ये 982 आणि 1070 असे 2 कार्पेट मिळत आहेत. 1070 मध्ये तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोब पण मिळत आहे. आणि 3 BHK डुप्लेक्स जो आहे अतिशय सुंदर लेआउट आणि त्याच्यामध्ये फ्लॅट पण लिमिटेड आहे. त्याचा कार्पेट आहे 1276 आणि हो, त्याच्याबरोबर तुम्हाला 2 कवर्ड पार्क सुद्धा मिळतील, पण लिमिटेड आहेत. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जर तुम्हाला प्रोजेक्ट आवडला असेल तर काय करायचं हे तुम्हाला माहित आहे, मला कॉल करायचा आहे. व्हिजिटला जर तुम्ही आमच्या बरोबर आला तर तुम्हाला माझ्याकडून म्हणजेच पुणे प्रॉपर्टी गाईड कडून, रिअल्टर सागर लेंडवे कडून अशा 5 युनिक गोष्टी भेटणार आहेत की त्या फक्त आणि फक्त आम्हीच तुम्हाला देऊ शकतो. तर त्या काय, त्यासाठी मला कॉल करा आणि विचारा नक्की काय वेगळं भेटणार आहे. आता आपण परत येऊया ह्या प्रोजेक्टकडे. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही का फ्लॅट घेतला पाहिजे याची 3-4 गोष्टी फक्त आपण बघू. पहिली गोष्ट, जर तुम्ही न्यू लॉन्च प्रोजेक्ट मध्ये बघत असाल तर दिस इज अ गुड प्रोजेक्ट ॲट पुनावले लोकेशन. अतिशय चांगल्या लोकेशनला प्रोजेक्ट आहे. पुनावले लोकेशन हे ऑलरेडी आपण जर बघितलं तर स्कूल असेल, कॉलेजेस असतील, हॉस्पिटल्स असेल, बँक्स असेल, शॉपिंग सेंटर्स असतील, सगळ्या ऑलरेडी डेव्हलप आहे. त्यामुळे डेव्हलप लोकेशनला तुम्हाला आता बेस्ट प्राइसिंग मध्ये हा प्रोजेक्ट मिळत आहे. काही काही वेळेला काय असतं की बाबा माझ्याकडे मला प्रॉपर्टी तर घ्यायची आहे पण माझ्याकडे ओन कॉन्ट्रीब्युशन कमी आहे. ह्यासाठी हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी सगळ्यात सुंदर असेल. का? कारण तुम्हाला बिकॉज ऑफ न्यू लॉन्च टाइम फ्रेम जो मिळत आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं ओन कॉन्ट्रीब्युशन मॅनेज करू शकता. आणि जर तुम्हाला कळत नसेल की कसं मॅनेज करायचं तर मेहुना मला कॉल करा, मी तुम्हाला नक्की त्याचं सोल्युशन देईन. जर तुम्हाला 3 BHK मध्ये लक्झरीज 3 BHK मध्ये 14 फुटाचा बेडरूम पाहिजे असेल हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे. डबल बाल्कनी फ्लॅट 2 असेल 3 असेल पाहिजे असेल हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे. 3 BHK मध्ये
वॉकिंग वॉर्डरोब पाहिजे असेल तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे. आणि तुम्हाला एक स्टँडर्ड सोसायटी, त्यात एक नवीन मी जस्ट तुम्हाला गोष्ट सांगतो की याच्यामध्ये तुम्हाला मी जस्ट आता चेक केलं 2.2 एकरचा टोटल स्पेस फक्त अम्युनिटीज साठी आहे. म्हणजे हा तुमच्या अम्युनिटीज जवळजवळ 2.25 एकरमध्ये ह्या प्रोजेक्टमध्ये असणार आहेत. मी फक्त अम्युनिटीज बोलतोय. काही काही लोक प्रोजेक्ट जे आहेत ते 2.25 एकरमध्ये करतात. मी फक्त अम्युनिटीज 2.25 एकरमध्ये तुम्हाला देत आहे. त्यामुळे विचार करू शकता की किती सुंदर प्रोजेक्ट हा तुमच्यासाठी मी आणलेला आहे. पण अगेन न्यू लॉन्च आहे. न्यू लॉन्च असल्यामुळे तुम्हाला टाइम फ्रेम जो आहे हा अतिशय चांगला भेटतोय फॉर द पेमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि बाकीचं जर बोलायचं झालं तर आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. 2 BHK मध्ये पण आहेत, 3 BHK मध्ये पण आहेत आणि डुप्लेक्स मध्ये पण आहेत. त्यामुळे सगळे व्हरायटी आहे. अगेन इफ यू आर इंटरेस्टेड फॉर लिटल बिट या प्रोजेक्टसाठी असाल तर मी म्हणेन एक कॉल करा, आपण व्हिजिट करू. व्हिजिट करायची तर काय हरकत आहे. व्हिजिट झाल्यानंतर आपण ठरवू करायचं आहे का नाही करायचं. पण व्हिजिट करणं तर मी म्हणतोय बनता आहे आणि त्यासाठी नक्की मला कॉल करा.